श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. 4 डिसेंबर 2025 या दिवशी आलेली आहे दत्त जयंती. 28 नोव्हेंबर 2025 पासून दत्त जयंती सप्ताहाला सुरुवात होणार आहे. दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्ताने अनेक स्वामी भक्त अनेक प्रकारच्या सेवा करत असतात. या दत्त जयंती सप्ताहानिमित्ताने गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं अशी बऱ्याच स्वामी भक्तांची इच्छा असते. ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य आहे ते या ग्रंथाचं पारायण करतीलच. खरं तर दत्त जयंती निमित्ताने जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्यासारखी दुसरी सेवा नाही. याबरोबरच जी व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करते ती व्यक्ती भाग्यवान ठरते. पण बऱ्याच जणांची इच्छा असूनही त्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही. बऱ्याच अडचणी असतात, जसं की घरात लहान बाळ असतं, तुम्ही नोकरीमध्ये व्यस्त असता, कधी तब्येत ठीक नसते, आणखीही काही कारणं असू शकतात. त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही. तर ज्यांना दत्त जयंतीच्या या सप्ताहात म्हणजेच 28 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 या 7 दिवसात गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होणार नाही, त्या सर्वांनी या सप्ताहामध्ये संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं सार सामावलेलं आहे. तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, त्याचे नियम अटी काय आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. खरं तर गुरुचरित्र ग्रंथ वाचणं ही तशी कठीण गोष्ट नाही. या ग्रंथातले अध्याय मोठे आहेत, त्यामुळे हे अध्याय वाचायला वेळ लागतो. त्यामुळे घरात लहान मुलं असतील किंवा तुम्हाला नोकरीला जायची घाई असते आणि बाहेर जावं लागल्यामुळे नियम पाळणं थोडं कठीण होऊन बसतं. यामुळे या ग्रंथाचं पारायण करणं जड जातं. तर अशा वेळेस दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ छोटासा आहे. या ग्रंथात 7 अध्याय आहेत. हा ग्रंथ छोटा असल्याने वाचायला जास्त वेळ लागत नाही. हा ग्रंथ वाचायला जास्तीत जास्त पाऊण तास लागतो. तर तुम्ही या दत्त जयंतीच्या सप्ताहात संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं रोज 1 पारायण करू शकता. तुम्हाला जर 1 पेक्षा जास्त पारायण करायची असतील तर तुम्ही तसंही करू शकता. दत्त जयंतीच्या या सप्ताहात जर तुम्हाला 7 दिवसात जास्त पारायण करायची असतील तर तुम्हाला 1 दिवसात 2 पारायण करावी लागतील. तसं पण हा ग्रंथ वाचायला जास्त वेळ लागत नसल्यामुळे तुम्ही या ग्रंथाची 1 दिवसात 2 पारायण सहज करू शकता. आता हा ग्रंथ कधी वाचायचा, तर तुम्ही सकाळी हा ग्रंथ वाचू शकता किंवा मग संध्याकाळी देखील तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. आता बरेच जण सकाळी उठून ऑफिसला जातात, त्यांना सकाळी वाचन करायला वेळ मिळत नाही. तर असे सर्वजण संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर या ग्रंथाचं वाचन करू शकतात. संध्याकाळी घरी आल्यावर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पारायणाला बसायचं आहे. या ग्रंथाचं पारायण करताना पूजा मांडणी करण्याचं बंधन नाही, पण जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. पण जर तुम्हाला पूजा मांडणी करायची नसेल तर तुम्ही देवघरात स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करून स्वामींना गंध, फूल, अक्षता अर्पण करायच्या, धूपदीपाने ओवाळायचं आणि पारायणाला सुरुवात करायची. पण जर तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर एक चौरंग घेऊन त्यावर पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून स्वामी महाराजांची चौरंगावर स्थापना करायची. स्वामींच्या मूर्तीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याला हळद कुंकू फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची. चौरंगावर जिथे स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली असेल त्याच्या उजव्या बाजूला एक नारळ ठेवून त्या नारळाची देखील पूजा करायची. स्वामींना गंध, अक्षता, फूल अर्पण करून धूपदीपाने ओवाळून पारायणाला सुरुवात करायची. पारायण करताना बसायला आसन घ्यायचे आहे. ज्यांना खाली जमिनीवर बसून वाचन करणे शक्य नसेल तर त्यांनी खुर्चीवर बसून समोर टेबल ठेवून त्यावर ग्रंथ ठेवून पारायण केलं तरी चालेल. संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करताना नियम काय पाळायचे, तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे.
तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कांदा लसूण विरहित आहार देखील घेऊ शकता. या ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर महाराजांची आरती करायची आहे. यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा. तुमच्या घरात जे जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवणार आहात त्याचाच नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. तुम्ही महाराजांना दूध साखरेचा, खडी साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता. नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायला विसरायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. या नियमाचं पालन करायचंच आहे. तर दत्त जयंतीनिमित्त ज्यांना मोठ्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं नक्की पारायण करा. तुम्ही केलेल्या सेवेचं फळ स्वामी महाराज तुम्हाला देतीलच, कारण आपले स्वामी महाराज कुणाचीच जोडी रिकामी ठेवत नाहीत. आपण छोटीशी सेवा जरी केली तर महाराज आपल्याला भरभरून